अच्छा अविनाश, एक सौदा करूया. तू श्यामलीच्या आयुष्यातून निघून जायचं काय घेशील? तर तुम्ही माझ्याशी व्यापार करायला इथे आलाय. हे बघा, मी तुमचा आदर करतो, त्यामुळे कुठल्या प्रकारचा उद्धटपणा नाही करू शकत. पण एक गोष्ट तुम्हाला नक्की सांगू इच्छितो, आणि ती अशी की श्यामली आणि मी आमचं आयुष्य एकत्र घालवायचा निर्णय घेतलाय, आणि जगातली कुठलीही शक्ती आम्हाला असं करण्यापासून नाही थांबवू शकत. चल आधी खाऊन घे, नंतर शांत डोक्याने विचार कर. खा. नॉक नॉक. ओ हो, तुम्ही आहात. कमीन कमीन. आम्ही तुमच्या अविनाश सोबत काही हळू बोला, इथे भिंतींनाही कान आहेत, स्पेशली इथे. मग आज तुम्ही लोकांना लंचला घेऊन चाललायत, मला नाही घेऊन जाणार? काय? तुम्ही हळू बोलायला सांगितलं ना. सगळ्या गोष्टी नाही. आम्ही तुम्हाला घेऊन जाऊ शकत नाही, का? कारण आम्हाला तुमच्या अविनाश सोबत काही प्रायव्हेट बोलायचं आहे. ओ, नका घेऊन जाऊ. तशीही मी काही उपाशी नाहीये. मी खरं तर विश करायला आले होते. अ हॅपी अॅनिव्हर्सरी. तुम्हाला कसं कळलं की आज माझी मॅरेज अॅनिव्हर्सरी आहे? आत्ताच तर तुम्ही सांगितलं ना. मी सांगितलं? हो, तुम्ही फोनवर एवढ्या जोरात बोलता की अख्ख्या घराला ऐकू जातं. यु नो, एकच माझी वाईट सवय आहे, टेलिफोनवर मोठ्याने बोलायची. मोनाची सुद्धा हीच तक्रार आहे. बरं, ते जाऊ द्या. व्हेरी 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 हॅपी अॅनिव्हर्सरी. मेनी मेनी मोर. थँक्यू. पण ऐक, दुसऱ्या कोणाला सांगू नकोस हा. का? बिकॉज मॅरेज अॅनिव्हर्सरी शुड बी व्हेरी कॉन्फिडेन्शियल, व्हेरी प्रायव्हेट अफेअर. हो हो, बरोबर आहे, Great, नाही great. सांगणार. तुमच्याबद्दल खूप सहानुभूती वाटतेय. मोना आंटी इथे नाही आहेत ना? आय एम शुअर त्याही तुम्हाला मिस करत असतील. मलाही माझ्याविषयी खूप सहानुभूती आहे. पण राहिला प्रश्न मोनाचा. जर ती मला मिस करत असती तर हा वाजला असता. डोंट यू थिंक सो? खरंय. एनिवे, तुम्ही लंचला तर नाही घेऊन जाणार, पण ब्रेकफास्टला सुट्टी. यार, असं का असतं की जेव्हा तू मला भेटायला येतेस तू ब्रेकफास्ट केलेला नसतोस? वाय? कारण मी तुमची वाट बघत असते. इफ यू आर वेटिंग फॉर मी, आय शॅल बी देअर इन 5 minutes. ओके. ओके? वाट बघते. हिअर? नाही, डायनिंग रूम मध्ये. ओके. हा, ऐक ऐक. हा, युनिव्हर्सिटीत का नाही गेलीस? कारण बाबांनी आजपासून तिकडे जायला मनाई केली आहे. You have one hell of a problem. माहितीये You have one hell of a problem. माहितीये. एनिवेज, रिलॅक्स अंकल, मी सगळं सांगेन तुम्हाला. तुम्ही तयार तर व्हा. ओके, 5 minutes. बेडशीट्स, टॉवेल्स, पिलो कव्हर सगळं काढून ठेवलंय. पण तुम्ही तर सांगितलंच नाही की नवीन पाहुणे कुठे राहणार आहेत. म्हणजे मी तशी खोली सेट करून ठेवेन. मी सांगेन तुला. श्यामली आणि साहेबांनी नाश्ता केला? त्यांनी नाश्ता केला आणि ते बाहेर जायला निघतायत. श्यामली कुठेही नाही जाते, स्वयंपाकात मला मदत करणार आहे. मी गौतम साहेबांबद्दल सांगत होते. अरे आई, तू इकडे आहेस? गुड मॉर्निंग मिसेस प्रकाश. गुड मॉर्निंग. तुम्ही नाश्ता केला? पोट भरून. जेव्हा श्यामली सोबत असते तेव्हा ती इतकं खाऊ घालते की बस. आणि मजेची गोष्ट आहे की ती स्वतः काही खात नाही. मी इतकी मोठी प्लेट घेऊन बसते ना, म्हणून असं म्हणतेय. अच्छा, मी येतो. कॅन आय यूज युअर कार? ऑफकोर्स. यांना सांगशील की बाबांनी निरोप दिलाय की पाहुणे घरी येणार आहेत, तेव्हा हे पण असतील तर बरं वाटेल. ठीक आहे, मी लवकर परत येईन. त्यांचा लंच बाहेर आहे, पण बाबा येईपर्यंत ते परत येणार आहेत. बाय अंकल. बाय. आई, ए आई, कसली मजा आहे ना. आई, किती मजा येते ना. बिचाऱ्यांना जराही शंका नाही की त्यांची मोना, जिला ते काल रात्रीपासून फोन करतात, आज अचानक त्यांच्या समोर येणार आहेत. मी इतका ड्रामा करणार आहे, बस तू बघतच राहशील. काही वेडेपणा करण्याची गरज नाहीये. असं काहीही करू नकोस जेणेकरून तुझे बाबा चिडतील तुझ्यावर. मला बाबांचा राग माहित नाहीये. तू घाबरू नकोस आई, मी कोणताही मूर्खपणा करणार नाहीये. पण एक गोष्ट तर तुला माहितीच नाहीये, आज यांची मॅरेज अॅनिव्हर्सरी आहे. खरंच सांगते आई, मला वाटलंच होतं की या मोना आंटी अशा अचानक काय येतात. आई, तुम्ही म्हणजे तू आणि बाबा तुमच्या लग्नाचा वाढदिवस का नाही साजरा करत? काय ठेवलंय या नको त्या चोचल्यांमध्ये? नवीन जिवंतपणा येतो नवरा बायकोच्या नात्यामध्ये. अच्छा अविनाश, एक सौदा करूया. तू श्यामलीच्या आयुष्यातून निघून जायचं काय घेशील?
तर तुम्ही माझ्याशी व्यापार करायला इथे आलाय. हे बघा, मी तुमचा आदर करतो, त्यामुळे कुठल्या प्रकारचा उद्धटपणा नाही करू शकत. पण एक गोष्ट तुम्हाला नक्की सांगू इच्छितो, आणि ती अशी की श्यामली आणि मी आमचं आयुष्य एकत्र घालवायचा निर्णय घेतलाय, आणि जगातली कुठलीही शक्ती आम्हाला असं करण्यापासून नाही थांबवू शकत. चल आधी खाऊन घे, नंतर शांत डोक्याने विचार कर. खा. खाणं तर होत राहतं मिस्टर बेदी. तुम्ही माझा निर्णय ऐकलात. आता कुठल्या तरी वेगळ्या विषयावर बोलू. अविनाश, या आधी सुद्धा कित्येक निर्णय घेतले गेलेत आणि घेतले जातील. चल असं समज की मी विड्रॉ करतो. मी तुझ्या आणि श्यामलीच्या रस्त्यातून निघून जाईन. पण श्यामलीचे बाबा तुला कधीच ऍक्सेप्ट करणार नाहीत. ते तुम्हाला कधीच एक दुसऱ्याला भेटू देणार नाहीत. कदाचित तुला माहित नाहीये, त्यांनी आजपासून श्यामलीच्या युनिव्हर्सिटीमध्ये जाण्यावरही बंदी आणली आहे. मला माहिती होतं ते असं करतील, पण यांनीही काहीच होणार नाही. मी कसंही करून तिच्यापर्यंत पोहोचीनच. माहिती मग काय करतील ते? तुला गोळी घालून मारतील ते. त्यांच्या घरी गेलायस ना, बघितलंयस ना किती डोके लागलेत ते. तिथे एक डोकं तुझं सुद्धा असेल. काय फरक पडतो? मरून जाईल आणि ही गोष्ट एकदाची संपेल. कारण तसंही अशा गोष्टींचा हा शेवट काही नवा किंवा अनोखा नाही. गोष्ट इतकी गहन आहे तर खाऊन घे ना तू. तोपर्यंत मला विचार करायला वेळ मिळेल भावा. उपाशीपोटी माणूस नीट विचार करू शकत नाही. का? 2 वर्ष आदिवासींसोबत राहून रिसर्च केलाय. आयुष्यभर रिकाम्या पोटी राहणाऱ्या लोकांसोबत राहून. आय लाईक इट. तू मला खूप आवडलायस बेटा. खरं तर या बाबतीत मी तुझी जरा परीक्षाच घेत होतो. हे घे. सॉरी सर, खरं तर मला खूप भूक लागली होती. माहिती नाही सर. काय नाही झालं बेटा, असं होतं. एकेकाळी मला सुद्धा खूप भूक लागायची. हे बघ अविनाश, बाकीच्या गोष्टी खऱ्या आहेत की नाही हे तर मला माहित नाही, पण ही गोष्ट खरी आहे. मिस्टर चित्तरंजन प्रकाश यांनी आजपासून श्यामलीचं युनिव्हर्सिटी जाणं बंद केलं आहे. या बाबतीत मी श्यामलीशी सुद्धा बोललोय. मी फक्त तुम्हा दोघांना एवढंच म्हणेन, गोंधळून जाऊन तुम्ही असं काही करू नका ज्याने तुम्हा दोघांचं नुकसान होईल. पण मला एक गोष्ट कळत नाही. एकीकडे तुम्ही म्हणता तुम्हाला श्यामली आवडली आहे, पण तिला तुमची सून बनवण्याऐवजी तुम्ही आम्हाला प्रोत्साहन देताय. हे बघ अविनाश, मी प्रकाश साहेबांसारखा काही शिकारी नाहीये. आय एम अ बर्ड वॉचर. मला उडणारे पक्षी खूप जास्त आवडतात. मी कुठल्याही परिस्थितीत त्यांचे पंख कापू इच्छित नाही.